हॉलिवूडच नाही तर बॉलिवूडच्या सिनेमामध्ये दिसणारे झोंबी आता मीरा भाईंदरच्या रस्त्यावर फिरतायत असं बोललं जातंय। सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले आणि या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय। त्याचं घडलंय असं की भाईंदर पश्चिमेतल्या 90 फीट रोड भागात आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या शेजारी काही व्यक्ती विचित्र हालचाली करताना दिसल्या। या व्हिडिओमध्ये दिसतायत। हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले। या लोकांनी कथित झॉम्बी ड्रग्सचं सेवन केल्याचीही चर्चा रंगली आहे। यापूर्वी बंगळुरू, बिहार आणि चंदीगडमध्ये अशाच प्रकारचे काही जण फिरताना दिसले होते। त्याची चर्चा झाली होती। आता काही व्हिडिओ चक्क मुंबईतनं समोर येत आहेत। तेव्हा इथे सुद्धा झॉम्बीचा शिरकाव झालाय का, या चर्चा रंगलेल्या आहेत। आरोपी महिला व तिचे जे कथित वडील आहेत किसरीमल रांका राहणार देवळाली नाशिक या दोघांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये यांची मोडस अशी होती की जे मुलं ज्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही, अशा लोकांना शोधून तिचे जे कथित आरोपी वडील आहेत ते त्या मुलांना त्या मुलीचे फोटो पाठवायचे आणि आमची मुलगी लग्नासाठी तयार आहे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन ते लग्न जमवायचे। दरम्यान चर्चेत असलेल्या ड्रग्सला झोंबी नाव कसं काय पडलं आपण पाहूया। झोंबी नाव या ड्रग्सच्या प्रभावामुळे पडलंय। जो कोणी ड्रग्सच्या अंमलाखाली येतो तो पुतळ्यासारखा एका जागी निश्चल उभा राहतो। आपण दृश्य पाहू शकतो। तो काही प्रमाणामध्ये थोडासा बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखा असतो आणि बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखाच तो जाणवतो। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय की एका जागी निश्चल उभा राहून हा तरुण अगदी गळून गेल्यासारखा वाटतोय। काही गंभीर केसेसमध्ये तर पीडिताच्या शरीरावर जखमाही असतात, लाल चट्टे येतात। झायलेजनमध्ये सगळ्यात आधी 1962 मध्ये जर्मन कंपनीनं हे ड्रग तयार केलं होतं असं बोललं जातं। हे औषध घेतल्यावर जनावरांच्या वेदना कमी करण्यासाठी हे औषध वापरलं जातं असंही कळतंय। मात्र याचा वापर मानवावर करण्यासाठी मनाई आहे। आता हेच ड्रग्स या सगळ्या पुरुषांनी आणि व्हायरलमध्ये दिसणाऱ्या इसमांनी घेतलंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे।